तपास करते त्यात काही जण की नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग देखील केलेली काही कन्फ्युजनपर्यंत गेलेत का आणि नेमकं यामध्ये जो तपास सुरू आहे त्या संदर्भात तुमचं काय आहे थोडं? मला ते ज्ञानेश्वरी ताईंच्या बंधूंनी काही माहिती सांगितली, पूर्णपणे सांगितलेली नाही. काही आत्ता कुमावत साहेब जे आहे त्याचे प्रमुख त्यांनी आता गेल्या काही दिवसापूर्वी ज्ञानेश्वरी ताईंचा मला वाटतं पुरवणी जबाब त्या ठिकाणी घेतला होता आणि त्या घेतल्याच्या नंतर त्यांनी काही नावं सांगितली होती. त्यांची ब्रेन मॅपिंग काहीतरी तपासणी जी आहे ते आज झालेली आहे आणि आणखी नार्कोटिक्ससाठी उद्या का काय 11:30 किंवा काय परवा वेळ दिलेली आहे मला माहीत नाही. माझं मत असं आहे की याच्यामध्ये काय पॉझिटिव्ह आलं काय निगेटिव्ह आलं हे लगेच त्याच्यामध्ये बोलण्यापेक्षा दोन्ही तपासणी जी आहे पूर्ण होऊन द्याव्यात आणि त्याच्यामध्ये आमचा SITवरती आणि राज्याच्या गृह खात्यावरती पूर्ण विश्वास आहे. हे 100% त्यांच्यावरती जे जे पॉझिटिव्ह येतील त्यांच्यावरती ॲक्शन होईल. मात्रांना एवढी मोठी हत्या झाली तरी 2 वर्ष होत आहे पोलीस. हे बघा, आपण पोलिसांच्या वरती उलगडा काही बाबीमध्ये अतिप्रेशर असल्यामुळे सुद्धा सुरुवातीला जेवढ्या खुलेपणाने याच्यामध्ये स्टेटमेंट व्हायला हवी होती ते सुरुवातीला झाले नव्हते, परंतु नंतर मात्र त्यांनी खंबीरपणे स्टेटमेंट्स दिलेले आहेत आणि ते स्टेटमेंट दिल्याच्या नंतर SITने लवकरात लवकर जे आहे त्यांच्या तपासणी सुरू केलेल्या आहेत आणि त्या तपासणीवरती आज न बोलता माझं मत असं आहे की त्या दोन्ही कंप्लीट होऊन द्याव्यात आणि कंप्लीट झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ते समोर येईल तर आमचा SIT प्रमुखावरती पूर्ण विश्वास आहे, कारण त्यांनी पूर्वी आपल्या इथे केजला काम केलेलं आहे. त्यांची काम करण्याची पद्धती जी आहे ती मला वाटतं आपल्या बीड जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी सर्व वृत्तपत्र आणि तुम्हीसुद्धा जे TV चॅनल्सचे सर्व पत्रकार बांधव आहे यांनीसुद्धा त्यांची बऱ्याच वेळा स्तुती केलेली आहे. आजही उपस्थित केलं जात आहे, तुम्ही आता काय प्रतिक्रिया? हे पहा, ब्लॅक बॉक्स जो आहे ते अंतिम तपासणी त्याच्यामधले आहे आणि माझं मत असं आहे की याच्यामध्ये विनाकारण बाकीचं काही बोलता ते ब्लॅक बॉक्सचा रिपोर्ट येऊ द्या आणि राज्याच्या प्रमुखांनी राज्याच्या क्रमांक 1चं पद ज्यांच्याकडं आहे त्यांनी अपघात झाल्याच्या नंतर दुसऱ्याच दिवशी मला वाटतं केंद्राच्या या खात्याच्या मंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे आणि ब्लॅक बॉक्सचाही रिपोर्ट येईल आणि जे रिपोर्ट्स आल्याच्या नंतर अपघाताचं मुख्य कारण त्याच्यामध्ये पुढे येईल, त्याच्यामध्ये काही अडचण राहणार. त्याच ब्लॅक बॉक्सचा रिपोर्ट यायला थोडंसं अडथळे येत आहेत आणि त्याच्यामुळे शंका ज्या आहेत त्या उपस्थित केल्या जातात. तर जे शंका व्यक्त करतील मी त्यांना कोणाला नावं तर ठेवू शकत नाही, परंतु हा ॲक्सिडेंट आहे, ॲक्सिडेंट झालेला आहे आणि याच्या बाबतीमध्ये सुरुवातीला अत्यंत तुरंत काही लोकांनी ऑब्जेक्शन घेतले होते. त्याच्यावरती मला वाटतं त्याच सायंकाळी स्वतः पवार साहेबांनी सुद्धा स्टेटमेंट केलेलं आहे. मला त्याच्यात म्हणायचं नाही, माझ्याकडं माहिती आहे परंतु ती 100% कन्फर्म नाही आहे आणि उद्याचा दिवस थांबायला काय हरकत आहे. एक तपासणीमध्ये झालेलं आहे त्यात XX पॉझिटिव्ह आलेले आहेत, Y किंवा कोणी निगेटिव्ह आलेले, याची माहिती जी आहे ती IQ माहिती माझ्यापर्यंत आहे आणि एकच दिवसाचा अवधी आहे. उद्यापर्यंत ते जे आहे दोन्ही बाबतीमध्ये जे पॉझिटिव्ह येतील त्यांना SIT 100% आरोपी म्हणून त्या ठिकाणी ताब्यात घेईल.